वृद्धापकाळात आराम करा हे शब्द कधी धोकादायकसुद्धा ठरू शकतात. नमस्कार, हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. वृद्ध व्यक्ती आजारी पडली की आपण लगेच म्हणतो आराम करा. पण तुम्हाला माहिती आहे का, काही वेळा हेच 2 शब्द त्यांच्या आरोग्यासाठी सर्वात मोठा अडथळा ठरू शकतात. एका जेरियाट्रिशियन म्हणजेच वृद्धावस्था तज्ज्ञांनी सांगितलेला एक महत्त्वाचा अनुभव आहे. त्यांचा संदेश स्पष्ट आहे. वृद्ध व्यक्तीला योग्य वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा हालचाल करण्यास मदत करणे हेच अनेकदा सर्वोत्तम औषध ठरतं. कल्पना करा, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. डॉक्टर म्हणतात आता हळूहळू चालायला सुरुवात करा. पण कुटुंब म्हणते नको, आराम करा. याच क्षणी समस्या सुरू होऊ शकते. दीर्घकाळ अंथरुणावर राहिल्यानं फुफ्फुसांचा संसर्ग, स्नायू कमकुवत होणं, रक्ताच्या गाठी आणि बेड सोअर्स होणं यांचा धोका वाढू शकतो. या उलट योग्य वेळी फिजिओथेरपी जर करून घेतली, थोडा वेळ बसत असाल, उभे राहत असाल किंवा काही पावलं जर चालत असाल तर या छोट्या गोष्टी वृद्ध व्यक्तीला पुन्हा स्वावलंबी बनवू शकतात. कधीकधी फक्त 10 सेकंद उभं राहण्याची हिंमत मोठा बदल घडवून आणते. म्हणून लक्षात ठेवा, आराम आवश्यक आहे, पण योग्य वेळी योग्य हालचाल त्याहूनही महत्त्वाची आहे. वृद्ध व्यक्तीची प्रत्येक कामं आपणच करून देण्यापेक्षा त्यांना स्वतः करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांचा प्रत्येक छोटा प्रयत्न म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्याकडे टाकलेलं एक पाऊल आहे. पुढच्या वेळी तुमचे आईवडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजारी असेल तर फक्त आराम करा एवढंच म्हणू नका. त्याऐवजी म्हणा, मी तुमच्यासोबत आहे, चला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हळूहळू चालून पाहूया, उठून बसा. कारण वृद्धापकाळात स्वतःच्या पायांनी चालणं हेच खरं स्वातंत्र्य आहे. लक्षात घ्या, शस्त्रक्रिया, स्ट्रोक किंवा गंभीर आजारानंतर हालचाल कधी आणि किती सुरू करायची याचा निर्णय नेहमी उपचार करणारे डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट यांच्या सल्ल्यानुसारच घ्या. तेव्हा मात्र पेशंटला उभं राहण्याचा, चालण्याचा आग्रह करू नका. परिस्थिती बघून निर्णय घ्यावा लागतो, हे लक्षात घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि याच हेल्दी लाईफ चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.